Jai Gurudeva, Rishi Samskriti Vidya Kendra, Kai Kalpakriya was introduced by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, and this powerful project is being thought and important in many regions across India. And also Dr. Achari Raju Kukde teaching a Kai Kalpakriya in Kannada, Hindi, English and also Marathi. I know. You're all thinking, what is Kaikalpa Kriya? What is the benefit of Kaikalpa Kriya? Wait, I will explain you. Kayakalpa Kriya is a sacred and set practice designed the body, mind and spirit. The term Kayakalpa means transformation of the body and the inner energy. Originally shared by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, this Kriya has helped thousands discover a new level of peace, love, health and inner power. So now I telling what is Kayakalpa Kriya. Energy channel activation, mindfulness, living awareness, deep inner silence. It creates powerful changes in the system, emotional balance, the relationships. Next, benefits of Kayakalpa Kriya helps you achieve happiness, health, and success easily, promote a healthy, balanced lifestyle, strengthens love between partners and family, boosted fresh energy and authorism, keeps your body and mindfulness power, helps a build of a joyful family, reducing overthinking and mental stress, depending living relationship make you more useful, expanding your sense of a family from small to universal, helps to experience in Ananda Jivana of the life of basis. These benefits make a Kaikalpa Kriya not just an excess but is completely lifestyle transformation. Now we will all see many people who have practiced Kai Kalpa Kriya have shared their personal experience or feedback. Let us take a look at them now. जय गुरुदेव. माझं नाव अरुंधती कदम, राहणार पेन. मी कायाकल्प शिबिर 18 तारीखपासून 9 दिवस पूर्ण केला आणि मला खूप चांगले अनुभव आले. माझी एनर्जी लेवल वाढली आणि जे माझं काम माझं उत्साहात होत नव्हतं, फ्रेश वाटत नव्हतं, फ्रेश वाटायला लागलं आणि काम माझं उत्साहामध्ये व्हायला लागलेलं आहे. त्याचबरोबर मला 1 महिन्यापूर्वी मार्चमध्ये चक्कर आली होती. माझा BP वाढलं होतं आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी असं मला जाणवायला लागलं की माझ्या मेंदूपासून ते उजव्या पायापर्यंत अर्धा भाग पूर्ण असा म्हणजे कमजोर वाटत होता. हाताला पण ताकद नव्हती, शोल्डर पण खूप दुखत होता. त्याचबरोबर मानेची चिरी अशी उडायची इथून आणि असं जाणवायचं, मला प्रेस करायला लागायचं आणि दुखत राहायचा. असा अर्धा भाग माझा दुखत राहायचा आणि कमजोर वाटायचा. पण कोविडच्या त्रासामुळे कुठे मी डॉक्टरांकडे पण गेले नाही आणि त्याच या पिरियडमध्ये आता की मला उदय ठाकूर सरांनी हा क्लास करायला सांगितला. माझी इच्छा होती आणि मी तो क्लास केला. तर त्या ह्याच्यामधून मला फ्रेश वाटायला लागलं आणि त्याचबरोबर हा जो प्रॉब्लेम होता तो कळलाही नाही की तो मला कधी निघून गेला. जेव्हा मी आता त्या गोष्टीकडे बघायला लागले, अरे की करता की माझा हा त्रास आता मला काही होत नाही, म्हणजे हा कायाकल्प क्रिया करताच आता तो पूर्णपणे म्हणजे 90% तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. मला अर्धा भाग दुखत नाही, एनर्जी माझी पूर्ण वाढलेली आहे, हातामध्ये पूर्ण ताकद आहे अर्ध्या भागामध्ये, पायाला पण कमजोर वाटत होतं तो पण पूर्ण स्टेबल झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे त्रास निघून गेला आहे असं तरी मला वाटते. आणि हे जे आहे ते खूप ह्या कायाकल्प क्रियेमुळेच शक्य होऊ शकलेलं आहे. कारण डॉक्टरांकडे जर मी गेले असते तर कितीतरी मला औषध, गोळ्या आणि काही टेस्ट वगैरे करायला लागल्या असत्या. पण ही कृपा, गुरुजींची कृपा आणि ह्या टीमची की राजू गुरुजी, कुलकर्णी, अलका कुलकर्णी स्वाती यांची खूप सुंदर त्यांनी आमचं ट्रेनिंग घेतलं की कुठेही त्यांनी बारकाई वगैरे पूर्णपणे ते प्रत्येक क्रियेमधून कुठले लाभ होतात, काय होतं हे त्यांनी पूर्णपणे करता समजावून सांगितले. कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली, सायलेन्समध्ये वाढ झाली आणि आता मेडिटेशन खूप छान तऱ्हेने उत्तम होते की त्या मेडिटेशन करताना एक प्रकारे आनंद मिळतो. म्हणजे पूर्वी जसं कसं की If you also want to express this kind of happiness in your life and stay away from all troubles, then call the number given below right now. Thank you for watching this video.